आर न्यूजच्या बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर हल्लाबोल करताना समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त विधान केलंय। हिंदू नावाचा कुठला धर्मच अस्तित्वात नाही, ही केवळ फसवणूक आहे। ब्राह्मण हा खरा धर्म आहे आणि सर्व विषमतेचं कारणही ब्राह्मणवादच आहे। या ब्राह्मणवादाची पाळंमुळं खूप खोलवर पसरली आहेत। त्यांच्या या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार आहे। याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, ब्राह्मण धर्माला हिंदू धर्म म्हणून दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना आपल्या धर्माच्या जाळ्यात अडकवण्याचा कट आहे। हिंदू नावाचा खरोखरच एखादा धर्म असता तर आदिवासींना सन्मान मिळाला असता, दलितांचा सन्मान झाला असता, मागासलेल्यांनाही सन्मान मिळाला असता। मात्र स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊनही देशाच्या पहिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मंदिरात अपमान केला जातो। त्यांच्या हाताखालच्या मंत्रिमंडळातील मंत्री केवळ उच्चवर्णीय आहे म्हणून मंदिराच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घेतो। मुर्मू या आदिवासी समाजातील असल्यामुळे त्यांना थांबवलं जातं। आदिवासी समाज हिंदू असतात तर त्यांना अशी वागणूक मिळाली असती का, असा प्रश्न मौर्य यांनी केला। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल हिंगोलीतील रामलीला मैदानावर निर्धार सभा झाली। पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच हिंगोलीत गेले होते। त्यांच्या हिंगोलीतील भाषणावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे। उद्धव ठाकरेंची ही सभा म्हणजे निव्वळ टाइमपास होता, त्यांनी रामदास आठवलेंच्या स्टाईलनं भाषण केलं, अशी टीका शिरसाट यांनी केली आहे। ते म्हणाले, उद्धव ठाकरे सध्या रामदास आठवले यांची कॉपी करतायत, यमक जुळवत आहेत, त्यामुळे लोकांनी ही सभा एन्जॉय केली। कालची उद्धव ठाकरे यांची सभा टाइमपास सभा होती, त्यांचे मुद्दे तेच होते पण स्टाईल फक्त वेगळी होती, असं संजय शिरसाट म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। शिंदे यांचा दाढीवाला असा उल्लेख केला होता, त्याला शिरसाट यांनी उत्तर दिलंय, दाढीला वॉशिंग पावडर हे पण टोमणे आहेत, काय काम केलं हे सांगू शकले नाही, त्यामुळं फक्त 2-3 लोकांना टार्गेट करायचं काम सुरू आहे, असंही संजय शिरसाट म्हणाले। शासन आपल्या दारी थापा नाही तर लोकांसाठी हा उपक्रम आहे। सरकारची कामं त्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतात, लोकांना काही ना काही मिळतंय। गरिबांना मिळणाऱ्या मदतीची चेष्टा उद्धव ठाकरे करतायत। लोक तुम्हाला सोडणार नाहीत, तुम्हाला लोकांची सहानुभूती मिळणार नाही, असं संजय शिरसाट म्हणाले। उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरे यांची अवस्था शोलेमधल्या जेलर सारखी झाली आहे। आधे इधर आधे उधर आणि हे कडक जेलर। आम्हाला घर कोंबडा बोलायचं नाही, आमची संस्कृती तशी नाही, ठाकरेंनी मर्यादेत राहावं, असं आशिष शेलार म्हणाले। ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंना स्वतःचे विचार नाही, धोरण नाही, त्यामुळे हा त्यांचा पक्ष विचार धोरण सोडून बोलतो। आमची भाजपची संस्कृती अशी नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मर्यादेत राहावं, अशी टीका शेलार यांनी केली आहे। तसंच संजय राऊत यांचं वक्तव्य आणि लिखाण म्हणजे गांजा आणि चिलीम ओढून घेणारे लोक। यंदाची दहीहंडी ही वरळीत होणार आहे, जांभोरी मैदानात होणार। भ्रष्टाचाराच्या जमापुंजीतून मातोश्री 2 बांधले आणि आता उरलेल्या पैशातून उद्धवजी चंद्रावर मातोश्री 3 बांधणार, असंही शेलार म्हणाले। तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचा सन्मान होता, पण आता इंडिया आघाडीत त्यांना पाय धरावे लागतायत। स्वतःच्या पदाच्या लालसेपोटी किती पायघड्या घालतायत। गेल्या दहीहंडीत भाजप बाहेर होता, बाकी सगळे बिळात होते, अशी टीका भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केली। नुकत्याच यशस्वी झालेल्या भारताच्या चांद्रयान-3 या मोहिमेनं संपूर्ण जगभरात भारताचं कौतुक झालं। या मोहिमेनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानचं सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा विदेश दौरा संपल्यानंतर बंगळुरू या ठिकाणी पोहोचून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं। त्यानंतर रविवारी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी तिरुवनंतपुरम या ठिकाणी जाऊन भद्रकाली देवीचं दर्शन घेतलं। आश्चर्य वाटलं नाही वाचून, एस सोमनाथ सुद्धा देवळात जातात हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं। मात्र आपण देवळात का जातो याचं कारणही एस सोमनाथ यांनी सांगितलं। सोमनाथ म्हणाले, मी शास्त्रज्ञ आहे आणि शोध घेणं हे माझं काम आहे। मी चंद्राबाबत शोध घेतो, अगदी त्याचप्रमाणे अध्यात्माचाही शोध घेतो। दोहोंमध्येही नवनव्या गोष्टी शोधणं, मग ते विज्ञान असो की अध्यात्म, मला आवडतं। याच कारणांसाठी मी मंदिरामध्येही जातो, धर्मग्रंथ वाचतो। आपल्या ब्रह्मांडाचा शोध घेणं जसं महत्त्वाचं आहे तसंच आपल्या अस्तित्वाचा शोधही आवश्यक आहे। मंदिरही आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे। ब्रह्मांडात काय दडलंय यासाठी शास्त्रीय प्रयोग आवश्यक आहेत आणि आत्म्याला शांतता लाभली पाहिजे, यासाठी मंदिरात येणं आवश्यक आहे, असंही सोमनाथ यांनी म्हटलंय। कोल्हापुरात रविवारी 10 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उत्तरदायित्व सभा होणार आहे। उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचा सत्कार यावेळी होणार आहे। सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली तपोवन मैदानावर सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या या सभेला 50,000हून अधिक लोकांची उपस्थिती असेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी दिली आहे। 3 दिवसांपूर्वी आमचे दैवत आणि नेते शरद पवार यांची सभा कोल्हापुरात झाली। त्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा नाही,
स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनासाठी उपमुख्यमंत्री पवार कोल्हापुरात आले होते, परंतु आम्ही त्यांचा सत्कार करू शकलो नव्हतो. उपमुख्यमंत्री पवार यांनी कोल्हापूर शहरासाठी जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लावलेत. भविष्यातही कोल्हापूरसह जिल्ह्याचे विकास कामांचे आणि प्रलंबित प्रश्न ते मार्गी लावतील अशी आम्हाला आशा आहे, असं जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत निर्धार सभा पार पडली. हिंगोलीतून उद्धव ठाकरेंनी शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपावर जोरदार टीका केली, तर बीडमधून अजित पवारांसह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांनी हल्लाबोल केला. या प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीडमध्ये काल जबरदस्तीनं आणलेली लोकं होती. उद्धव ठाकरेंच्या हिंगोलीच्या सभेत जिवंतपणा होता, पण बीडमध्ये अजित पवारांच्या सभेत मुडदाडपणा होता. लोकांची बसण्याची इच्छा नव्हती, असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीडमधील सभेवरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजितदादांना लक्ष्य केलंय. ते म्हणाले, बोलणार काय, सांगणार काय, बेईमानी केली म्हणून सांगणार, पक्ष फोडला म्हणून सांगणार, आपल्या लोकांशी गद्दारी केली म्हणून सांगणार, की जनतेच्या मतांशी प्रतारणा केली म्हणून सांगणार, कशासाठी गेले म्हणून सांगणार. हे सर्व दिसतंय, त्यामुळे लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. गाडी लावली की बसा, बघूया या दृष्टीने येतात आणि लोकांचा भ्रमनिरास झाला की लोक निघून जातात. त्यामुळे पवार यांच्या सभांना काहीही अर्थ राहणार नाही. जनतेनं निर्णय घेतलाय की यांची जिरवायची, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत. एकनाथ शिंदे असो की अजितदादा असो, ते भाजपच्या लिखित अजेंड्यावर काम करतायत. त्यांच्या तोंडी वाक्य टाकली जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काही बोलायचं असेल तर त्यांना लिहून दिलं जातं. शरद पवार यांच्या विरोधात काही बोलायचं असेल, लिहायचं असेल तर तेही त्यांना लिहून दिलं जातं, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन जात असल्याचं वारंवार सांगतायत. त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. फुले आंबेडकरांचे विचार कुठे आहेत? द्वेषाच्या भाषणाशिवाय काय आहे? लोकांमध्ये भांडणं लावली जात आहेत. फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन जात असल्याचं अजितदादा म्हणतायत. भाजपमध्ये ही विचारधारा कुठे आहे, असा सवालच संजय राऊत यांनी अजितदादांना केलाय. दरम्यान आपल्या गटासोबत जे आले त्यांना 100 कोटींचा निधी, त्यांचाच विकास ते करतायत. बाकीच्या आमदारांना तुम्ही कवडी देत नाही, हा कुठला विकास आहे? हजारो कोटींची लूट या निधीच्या मार्फत महाराष्ट्रात होतीये. या लुटीची बरोबरी मी मेहुल चौकसी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्या लुटीसोबत करतो, असंही ते म्हणाले. सबका साथ सबका विकास तुम्ही म्हणता, मग तसा विकास झाला पाहिजे. या लुटीची चौकशी व्हायला हवी. माझं अमित शहा यांना आव्हान आहे, करा चौकशी, असंही ते म्हणाले. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले. देसाईंचा एनडी स्टुडिओ उद्धव आणि लक्ष्मी ठाकरेंना हवा होता, त्यासाठी मातोश्रीच्या जवळचा माणूस नितीन देसाईंना धमक्या देत होता, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. राणे म्हणाले, नितीन देसाई एक चांगले व्यक्ती होते. त्यांचा एनडी स्टुडिओ उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना हवा होता. नितीन देसाई यांच्यावर दबाव टाकला जात होता. मातोश्री जवळच्या व्यक्तीकडून नितीन देसाई यांना धमक्या दिल्या जात होत्या. ठाकरे सिनेमाचं शूटिंग नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओमध्ये झालं होतं, त्याचे पैसे दिलेत का, असा प्रश्न उपस्थित करत राणेंनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनाही टोला लगावलाय. दरम्यान राऊतांनी त्याचं उत्तर द्यावं, असं नितेश राणे म्हणाले. दरम्यान नितीन देसाई आत्महत्या प्रकरणावर शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले होते, नितीन देसाई यांचं दुःख काय होतं हे जर सांगायला आम्ही तोंड उघडलं तर काही लोकांना रत्नागिरीत तोंड दाखवायलाही जागा होणार नाही. या विधानानं उदय सामंत यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, असा सवाल उपस्थित झाला होता. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.